मी सध्या अर्नाळा जेट्टीजवळ उभा आहे. वाट बघतोय ती गलबताची. सह्याद्रीतल्या त्र्यंबकेश्वर जवळच्या डोंगराळ प्रदेशात वैतरणा नदी उगम पावते. ती ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते तिला वैतरणा खाडीचा प्रदेश म्हणतात. खाडीच्या मुखाशीच असलेल्या बेटावर एक बलदंड किल्ला उभा आहे. त्याचं नाव आहे अर्नाळा किल्ला. आजची सफर असणार आहे ती अर्नाळा जलदुर्गाची. बोटीत चढल्यावर आणि माणसांच्या गर्दीत हरवून गेल्यावर समुद्राचं जे दर्शन घडलं ते मात्र अप्रतिम होतं. हलक्याशा लाटेबरोबर लहरणाऱ्या बोटीतून पाण्यावरच्या इतर छोट्या मोठ्या बोटींचे फोटो काढण्याचा मोह मला आवरला नाही. अर्नाळा गावापासून ते अर्नाळा किल्ल्यापर्यंतचा प्रवास मस्तपैकी गावकऱ्यांसोबत केला. हे समोर दिसतंय हेच अर्नाळा बेट. यातूनच आपल्याला पुढे जायचे आहे. गावातून किल्ल्याकडे जाणारी वाट निमुळती आहे. गावात साधारण 6,000 लोकवस्ती आहे. किल्ल्याचा रस्ता या गावातूनच जातो. मी त्याच रस्त्याने पुढे जातोय. दुतर्फा कोळी समाजाची मोठाली घरे आहेत. पूर्वभारती याच बेटावर आहेत. पुढे काही पावले टाकले असतील तोवर समुद्राच्या उरावर बसल्यासारखा अर्नाळा किल्ला नजरेस पडला. मी थेट महादरवाजाकडे निघालो. या महाकाय बुरुज आणि शिवरायांना पाहून मी जागीच खिळून गेलो. या किल्ल्यावर आणि महादरवाजावर पेशवाईची छाप दिसून येते. गुमटातून आत शिरताच बुरुजांची भक्कम तटबंदी नजरेस पडते. आत्ताचा हा किल्ला पेशव्यांनी बांधलेला आहे. तत्पूर्वी अर्नाळा परिसरावर मुस्लिम व पोर्तुगीजांची सत्ता होती. आत्ताच्या अर्नाळा किल्ल्याच्या जागी आधी गुजरातचा मुस्लिम बादशाह बेगडा याने 1516 साली बांधलेला होता. परंतु 1530 साली पोर्तुगीजांनी तो बेगडाकडून जिंकून घेतला. पोर्तुगीजांनी मूळ किल्ल्यात काही बदल केले. मात्र पहिल्या बाजीरावांच्या कारकिर्दीत मार्च 1737 मध्ये शंकरजी पंतांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर तुळाजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली किल्ल्याची नव्याने उभारणी झाली. तटाच्या पायऱ्या चढून मी वर आलो. टेहाळणी बुरुजावर जाऊन समोरचा समुद्र डोळ्यात साठवला. या बुरुजाचं नाव भवानी बुरुज असं आहे.
समोर दिसतंय हे आहे किल्ल्याचं पश्चिम द्वार. यातही पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला मिळतात. तिथून पुढे चालत गेल्यावर दत्त महाराजांचं सुंदर मंदिर आहे. मंदिर बंद होतं म्हणून बाहेरूनच दर्शन घेतलं. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळच ढासळलेल्या इमारतींचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या बाजूलाच हजरत शाह अलीचा दर्गा आहे. हे आहे पंचलिंगेश्वर मंदिर. मंदिराचं बांधकाम नजीकच्या काही वर्षात झाल्याचं दिसतंय. मंदिरासमोर एक सुंदर बारव आहे. काही वर्षांपूर्वी बारव साफ करताना त्यामध्ये एक सुबक गणेश मूर्ती सापडली. तीच या कट्ट्यावर ठेवलेली आहे. गणेश मूर्ती पाहून माझ्या मनात भक्तिभाव जागृत झाला. संपूर्ण किल्ला पाहून झाल्यावर मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. शिवरायांचा पुतळा न्याहाळू लागलो. शेजारी बसलेल्या आजोबांकडून समजलं की प्रवेशद्वाराचं सुशोभीकरण आणि महाराजांचा पुतळा गावातील तरुणांनी स्वखर्चाने स्थापन केलेला आहे. आजोबांशी काही वेळ गप्पा मारून परतीच्या प्रवासाला निघालो. आल्या वाटेने किनारेपाशी पोहोचलो. बोटीत बसून आरनाळा जेट्टीजवळ उतरलो. अशा प्रकारे आरनाळा किल्ल्याचा माझा प्रवास आनंदाने पूर्ण झाला. इथपर्यंत आला आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच रंजक प्रवासात.